नमस्कार, माझे नाव पृथ्वी रवींद्र पावरा, इयत्ता 5वी शिकतो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कालखेडपाडा. मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे गहू. राजू आई बाबा. राजू खेळत होता तरी राजू बघितला त्याची आई गणितून गहू काढत होती. राजू आईसोबत जाऊन मदत करू लागला. तो राजू ते गहू घेऊन सर्व गहू ताडपत्रीवर टाकून तो खेळू लागला. त्याची आई कंटाळली म्हणून ती झोपायला गेली. राजू मात्र तिथेच खेळत बसला. खेळत तो गहू खाऊ लागला. राजू बघितला तिथे चिमण्या येऊन दाणे टिपू लागले. राजू चिमण्यांना हाकलू लागला. त्या चिमण्या थोड्या बाजूला गेल्या, परत येऊन टिपू लागल्या. बसलेल्या गव्हात राजू चित्र काढल्या, रेषा आखल्या. गव्हात खेळताना तो खूप खुश झाला. बसलेल्या गव्हात दाणे हातात घेऊन खेळू लागला. राजू गव्हात खेळून थकून तिथे झोपला. त्याची आई 5 वाजेला उठली आणि त्या अंगणात बघितलं. राजू त्या गव्हात झोपला. राजूला त्याची आई अलगद उचलून अंगणात नेऊन बेडवर झोपवली. राजू उठला तर रात्र पडला होता. राजू अंगणात पळत गेला, पण गहू नव्हते. गहू पसरलेली ताडपत्री पण नव्हती. राजू पळत किचनमध्ये गेला. तिथे आई बाबा दोघे गहू निवडत होते. राजू बाबाच्या शेजारी बसला आणि गहू हातात घेऊन खेळू लागला. त्याची आई एका डब्यात गहू भरले आणि राजू आणि त्याचा बाबा गिरणी घेऊन गेले आणि वरच्या डब्यात टाकले की खालच्या डब्यात पीठ पडू लागला. राजूला मजा होती. राजू आणि बाबा घरी आले आणि त्या पिठाच्या पोळ्या बनवल्या आणि त्याची आई तूप साखर देऊन राजूला खायला दिली आणि राजू पोट भरून खाऊन खेळायला गेला. आणि गव्हापासून पीठ कसे बनवले ते आपण बघितले आहे.